कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लाली, त्याचा काय झाला ना त्याका तू पण जबाबदार असस। टाळी एका हाताने वाजणार नाही। आता ते बदलण्याचा प्रयत्न करतात ना, मग तू त्यांच्या वाटेत आडव्या कशा घेतास? या बघ, तुमच्या मनात काय असला तरी आता घरात शुभ कार्य असा, माका घरात कुठले किल्लेच नको असत सांगून ठेवतय। उद्या गुढीपाडवा हा, नव्या वर्षाच्या नव्या दिवसापासून सगळा मागचा इसर आणि नव्यान सुरुवात कर। माका या कार्याशी ना काही एक घेणं देणं नाही हा। लाली, तुला देणं घेणं नाहीये ना, कशाला थांबलेस इथे? माका काय हाऊस नाही हा। या उमान माका बोलावलं ना म्हणून मी इला इथे। हा, या साड्यांसाठी बोलावलंय माका माहित असताना तर मी इलाय पण नसताय। माफ करा मेघना मॅडम, मागचं सगळं काही विसरायला लालीला वेळ लागेल, पण कोणाचा हिरमोड नको व्हायला। तुम्ही तुमचं चालू ठेवा। चल आता हे दूध घे लवकर। मला नको आहे निशी प्लीज, मी तुझं काही ऐकणार नाही। दादांना बोलू का? नाही तर दादा नाही 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 नको। ऐक ना, मला खरंच नको आहे दूध, प्लीज। निशी तुला बेटर वाटेल, प्लीज घेच। नाही नको मला निशी, ओवी खरंच नको। कसं दूध पित नाही तेच बघते। ओवी, दूध दे। अगं दे। हे घे। निशी, दुसऱ्या कुणाला बरं नसतं तेव्हा तू किती काळजी घेतेस, आणि आता स्वतः आजारी आहेस तू स्वतःची काळजी घेत नाहीस। लहान मुलीसारखा हट्ट करू नकोस हा। अगं एंगेजमेंटला माझी सून कशी ठणठणीत झाली पाहिजे, अशा कोमेजलेल्या चेहऱ्याने तू एंगेजमेंटला उभी राहणार आहेस का? राईट, प्लीज अजून ओरडा तुम्ही तिच्यावर। माझं कधीच ऐकत नाही। त्या एंगेजमेंट असल्यावर मुली कशा मस्त हॅपी राहतात, नवीन स्वप्न रंगवतात, आणि ही असा फीवर घेऊन बसली आहे इथे। कशी ऐकत नाही ना तेच बघते मी, आणि तुझा हट्टीपणा असा सुरू राहिला ना तर मी माझ्या घरी घेऊन जाईन ना। घे पी। आई बस झाला, मला खरंच नको आता। आई म्हणायचं आणि आईचं ऐकायचंही नाही। घे थोडंसं पी। मी आले का? हो ठीक आहे, घे। झालं, व्हेरी गुड। निशी, तू अशी अचानक कशी आजारी पडलीस? तू काही टेन्शन घेतलंयस का? नाही। तू नाही म्हणत असलीस तरी मला कळतं। मी आजपर्यंत तुझ्याशी जे काही वागले त्यामुळे तुझ्या मनात थोडीफार भीती असणारच, पण एक सांगू, आता मनात कुठलीच भीती ठेवू नकोस। तू लग्न करून सासरी येणार असलीस तरी ही आई तुझ्यासाठी नेहमीच आहे। आता माझ्याशी बाकीचं कोण कसं वागतं हे फार बॉदर करणार नाही मला। आता मला माझ्या मुलाचं आणि माझ्या सुनेचं सुख जास्त महत्वाचं आहे। माझ्या स्वभावामुळे, माझ्या इगोमुळे माझ्या आयुष्यातले खूप सुखाचे क्षण मी मिस केले, पण आता माझ्या मुलाला आणि तुला आनंदात पाहायचंय, तुमच्या सुखाचा संसार बघायचा। काय वाईट वागले ग तुझ्याशी? काय वाईट वागले?
अगं लाली, आपलं सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं, आपण सगळं गमावून बसलो होतो, तेव्हा ह्या घरानं, इथल्या माणसांनी आपल्याला आधार दिलाय. पण कधी ह्या लोकांनी जाणवू दिलं नाही ग. आणि तुझ्या ह्या भावजया तुझ्या पुढे एक शब्दही काढत नाहीत. दुसऱ्या कोणी असत्यानं तर त्यांनी तुला पदोपदी जाणीव करून दिली असती की तू खरंच परकी आहेस. मला सांग लाली, तू कधी त्यांना कामात मदत केलीयस? तुझे 2 भाऊ, तू एवढं सगळं करूनही त्यांनी तुला मोठ्या मनाने माफ केलं, तरी पुन्हा तू त्याच वाटेला जातेस. अगं, तू मागण्याआधी तुझ्या हातात सगळं दिलं जातंय. पण तुला ना लाली, त्यांच्या ह्या चांगुलपणाची अजिबात किंमत नाही. सारखं आपलं ऐकवत राहिलीस त्यांना, मी बाई परकी, मी बाई परकी. अगं, पण परकी माणसं पण एवढं वाईट वागली नाहीत जेवढं तू वाईट वागलीस त्यांच्याशी, तेही मुलाच्या नावाचं भांडवल करून. काय म्हणू तुमका? मी श्रीनूच्या नावाचा भांडवल करताय? हो. मला सांग लाली, कधी श्रीनूने निशित बद्दल त्याच्या मनात काही आहे असं सांगितलं होतं काय ग? तसा नाही बोलून दाखवला, पण त्यांचं लग्न झालं असता तर मग. तेच तर लाली, झाला असता तर तुला ह्या घरात मानाचं स्थान मिळालं असतं, ह्या घरात मोठेपणा मिळाला असता. पण लाली, अगं, मोठेपणा मिळवण्याच्या नादात तू आपलेपणा गमावून बसतेस आणि ह्याचं तुला साधं भानही राहिलं नाही ग लाली. मला सांग ना, काय मिळवलंस ग तू? काय मिळवलंस? अगं, श्रीनूचं लग्न मोडलं ग आपल्या, आणि याला जबाबदार निशी नाही, तू आहेस. कारण तू तुझा स्वार्थ साधण्याच्या नादात मुलांच्या मनात काय आहे याचा साधा विचारही केला नाहीस ग. निशीला जबाबदार ठरवून मोकळी झालीस, कारण तिच्या एका निर्णयाने तुझ्या सगळ्या इच्छांवर पाणी फिरलं असं समजतेस तू. म्हणून तिचं सगळं चांगलं होतं ना तुला बघवत नाही आली, आणि या सगळ्यासाठी तिच्या लग्नाच्या तयारीत तू भांडणं उकरून काढतेस. हे बघ लाली, निशी सोबत वाईट वागणं बस कर. अजूनही वेळ गेलेली नाहीये लाली. कोणाला दोष देण्याआधी कधीतरी स्वतः आत्मपरीक्षण करायला हवं. पण तू कायम दुसऱ्यांनाच दोष देत आलीस, आणि त्यामुळे आज ही वेळ आली आहे आपल्यावर. पण आता आणखीन उशीर व्हायला नको. मला असं वाटतं तुझ्या भावांच्या संसाराचं भलं व्हावं, आणि म्हणून तू या घरातून बाहेर पडावंस. मग राहणार खय? खाणार काय? हे राहुल आले, देवळाच्या पायरीवर झोपू, कोणाच्याही शेतात राबू आणि पोट भरू, पण इथे नाही राहणार. जा, काही जायचा तिकडे जा. तुमचा तोंड घेऊन ना जा, कुठे जायचं आता? लाली या घरातून कुठेही नाही जाणार. बघ, विचार कर. एकतर मी आणि श्रीनू, नाहीतर हे घर. तुला कोणाची तरी एकाची निवड करावी लागेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.